सहकाराच्या चळवळीचा मूलमंत्र जोपासलेल्या प्रवरेच्या भूमीने सामाजिक बांधिलकीचा संस्कारही जोपासला। सामान्य माणसाला विकासबिंदू केंद्रबिंदू मानून सुरू असलेल्या इथल्या सामाजिक उपक्रमांना मूर्त स्वरूप मिळाले ते लोकनेते पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्या दूरदृष्टीने। जनसेवा फाउंडेशन ही अशी सेवाभावी संस्था स्थापन करून या माध्यमातून सेवाभावी वृत्तीने सुरू असलेल्या या कार्याला आता चांगलं पाठबळ मिळू लागलं आहे। सामुदायिक विवाह सोहळा, महिला बचत गटांचे कार्य, आदिवासी बांधवांना मदत, जलक्रांती अभियान, वृक्षांचे वाटप, पूरग्रस्तांना मदत, मोफत अपघात विमा योजना, शासन आपल्या दारी या योजनेअंतर्गत शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पुढाकार अशा विविध सेवाभावी कार्यातून जनसेवा फाउंडेशनची ओळख जनसामान्यांमध्ये झाली आहे। जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून 10,000हून अधिक महिलांचे संघटन बचत गटाच्या माध्यमातून करण्यात आले आहे। बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी स्वयंसिद्धा या प्रदर्शनाच्या माध्यमातून महिलांना प्रोत्साहन देण्याचे काम वर्षानुवर्ष सुरू आहे। स्वयंरोजगारासाठी बँकांमार्फत कर्जाची उपलब्धता करून देण्यासाठी फाउंडेशन पुढाकार घेते। मोफत अपघात विमा योजनेअंतर्गत सामाजिक सुरक्षा मिळवून देण्याचा फाउंडेशनचा उपक्रम हा सर्वांनाच दिलासा देणारा ठरला आहे। 51 कुटुंबांना मागील 3 वर्षांमध्ये 1 कोटी रुपयांचा विमा लाभ फाउंडेशनने मिळवून दिला। लेख वाचवा अभियानांतर्गत स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी फाउंडेशनने सदैव पुढाकार घेतला। सांस्कृतिक उपक्रमामधून विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव फाउंडेशन सातत्याने दरवर्षी करत असते। दुष्काळावर मात करण्यासाठी युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या संकल्पनेतून साकार झालेली जलक्रांती अभियानाची चळवळ ही नवी दिशा देणारी ठरली। लोकसहभाग आणि फाउंडेशनचे योगदान यामुळे रुंद झालेल्या ओढ्या आणि नाल्यांमध्ये साठलेले पाणी दुष्काळावर मात करण्यासाठी हिताचे ठरले।
आपल्या दारी या उपक्रमातून शासकीय योजनांचा लाभ जनसामान्यांमध्ये पोहोचविण्यासाठी फाउंडेशनचा पुढाकार हा निश्चितच सामाजिक हिताचा ठरला आहे। सेवाभावी वृत्तीने सुरू असलेल्या फाउंडेशनच्या या कार्याला विरोधी पक्षनेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मिळत असलेली ही नवी दिशा ही विकासात्मक मार्गाने पुढे घेऊन जात आहे। जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा नामदार सौ शालिनीताई विखे पाटील यांनी फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांना दिलेले प्रोत्साहन हे महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरले असून सामाजिक बांधिलकीने सुरू असलेल्या या फाउंडेशनच्या कार्याला विधायक दिशेने पुढे घेऊन जाण्याचे काम डॉक्टर सुजय विखे पाटील हे सध्या करत आहेत। याच सामाजिक बांधिलकीची परिणिती आजच्या या कार्यातून स्पष्टपणे दिसून येते। पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब सहाय्य योजनेचा फाउंडेशनच्या माध्यमातून होत असलेला शुभारंभ हा सामाजिक बांधिलकीचा एक परमोच्च असा मानबिंदू ठरणार आहे।